राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन करण्यात आले। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने हितगाव मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते। कार्यरत शिक्षकांवरील टीईटीची अट तात्काळ रद्द करावी, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशप्रमाणे कार्यरत शिक्षकांबाबत निर्णय घ्यावा, संच मान्यता धोरण रद्द करावे, तसेच शिक्षकांना बीएलओ आणि इतर अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सरकारकडे निवेदन सादर केले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। बीएलओची कामे आणि टीईटीचं अनावश्यक असं जे कंपल्शन करण्यात आलेले आहे त्या विरोधात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करून या आझाद या ग्राउंडवरती सर्वजणांनी जमून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत। आणि या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाला अशा स्वरूपाची विनंती करीत आहोत की येत्या काळामध्ये शिक्षकांसाठी जी टीईटीचं आयोजन करण्यात येईल ते टीईटीचं आयोजन हे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर खास अशी वेगळी शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात यावी। याबरोबर जे सिनियर शिक्षक आहेत, सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी याचं कंपल्शन कसं करता येणार नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कमिटी नेमण्यात यावी, त्याबाबत विचार करण्यात यावा। याबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये सर्वात मोठं काम जर कोणतं असेल तर ते बीएलओचं काम आहे, ज्यासाठी महिनाभर तो शाळेत राहू शकत नाही, ज्यामुळे शिक्षकांवरती प्रचंड अन्याय होतो, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो। हे सगळं दूर करण्यासाठी तसं बघितलं तर न्यायालयाचेच मुलाचे निर्णय आहेत। शिक्षकांना बीएलओचं काम देताना अतिशय शेवटच्या प्राधान्याने ते देण्यात यावं आणि ज्या वेळेला शिक्षक शिकवित असेल त्या कालावधीत मात्र त्याला देण्यातच येऊ नये। असं असताना सुद्धा अक्षरशः कार्यमुक्त करून सुद्धा बीएलओचं काम करायला सांगितलं जाते। हे शिक्षकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे। या सगळ्या अन्यायाच्या विरोधात सर्व शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आपण या सर्व शिक्षक मिळून या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। सर, वारंवार आंदोलन करावं लागतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं लागते, काय वाटतं, काय म्हणतात या प्रशासनाविरुद्ध आपल्याला काय भूमिका वाटते? वारंवार शिक्षक आंदोलन करत आहेत, परंतु प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। वास्तविक तसं जर बघितलं तर शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे देत असताना शिक्षक देणं परवडतं किंवा न परवडतं, म्हणजे परवडणार किंवा न परवडणार या मुद्द्यावर शिक्षण चालतच नसतं। एका मुलासाठी शिक्षक जपान सारख्या राष्ट्रांमध्ये केवळ एका मुलासाठी किंवा एक मुलगी शाळेत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवली जाते आणि भारतामध्ये मुळात ज्या खेड्यापाड्यावरती 10-15 शिक्षक जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की त्यांना शिक्षक देणं परवडत नाही। म्हणजे सर्व बाबीसाठी शासनाला खर्च करण्यासाठी आहे, परंतु शिक्षणावर मात्र ते खर्च करण्यासाठी त्यांची तयारी नाही आणि ज्या वेळेला आम्ही समस्या मांडतोय त्या वेळेला त्याच्याकडे ते कानाडोळा करतायत। आता यापुढे मात्र शिक्षकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने अशा इशारा द्यायचं ठरवलं की यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा याची दखल घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक येत्या काळामध्ये करणार आहे। आज नाशिक जिल्ह्यातील हजारो कर्मचारी, शिक्षक संवर्गातील हजारो शिक्षकेतर कर्मचारी बीएलओ एसआयआरच्या कामाविरुद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसामध्ये एसआयआरचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर शाळा 15 जून पासून सुरू झाल्या आणि एसआयआरचं काम लगेच सुरू झालं। शिक्षण हक्क कायद्यान्वये विद्यार्थ्यांना त्या वर्गासाठी शिक्षक उपलब्ध असणं ही सरकारची आणि समाजाची प्राथमिकता आहे, परंतु ते डावलून शिक्षकांना कार्यमुक्त करून शिक्षकांना एसआयआरच्या अशैक्षणिक कामाला जुंपलेलं आहे। खऱ्या अर्थानं अशैक्षणिक कामांचा जर जीआर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये चालणारी ही जी निवडणुकीची कामं आहेत ती अशैक्षणिक काम म्हणून गणले गेले आहे आणि हे एसआयआरचं काम जर शिक्षकांकडे दिलं असेल तर खऱ्या अर्थानं घटनेच्या 21व्या कलमाचं उल्लंघन त्या ठिकाणी होत आहे, तर देखील सरकारला जाग येत नाही की शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांच्या इतका गरजेचा आहे। ज्याप्रमाणे माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्याचा मूलभूत अधिकार या संविधानाने दिला आहे, त्याचप्रमाणे घटनेच्या 21व्या कलमान्वये शिक्षणाचा अधिकाराचे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद आहे। परंतु शिक्षणाचा अधिकार अवेरून शिक्षकांना बीएलओची आणि एसआयआरची जी कामं लावली जातात ती अतिशय चुकीची आहेत। त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत की जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू केली गेली पाहिजे ती देखील सरकार अवेरून या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड करत आहे, तर हे चुकीचं आहे आणि याच्या विरुद्ध अन्याय म्हणून
या विषयाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षक एकत्र आले आहेत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा धडक मोर्चा त्या ठिकाणी जातोय. शिक्षक एकजुटीचा शिक्षक म्हणतो देत नाही.